हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता वाजले आहेत 6:30. सो नायसाची आज स्कूल आहे. फटाफट तिचा टिफिन बनवते. तिला पाहिजे कांदा पोहे, कालच मला बोलली आहे. आणि माझं शूट आहे लोवो परेलमध्ये. आम्हाला 8:15 निघायचं आहे. 10:30 तिकडे पोचायचं आहे. आणि त्यानंतर इवन सनीचं हॉस्पिटलसुद्धा आहे. सो तो दोन्ही गोष्टी मॅनेज करतो आहे. माझ्याबरोबरसुद्धा येणार आहे. आणि मग तिकडनं मी त्याला हॉस्पिटलला ड्रॉप करणार आहे. सो आता जेवणासाठी वाटाण्याची आमटी बनवते. तशा आई बोलल्या की मी बनवेल, पण मी बोलली की मी करते एक, तुम्ही बाकीचं करा. कारण आई आणि नायसा दोघींनासुद्धा वाटाण्याची आमटी आवडते. मग कारण आम्ही तर जेवायला नसणार आहोत. आमचं जेवण जिथे आमचं शूट आहे तिथेच असणार आहे. इट्स ॲक्च्युली अन इव्हेंटचं शूट आहे. तिथेच आमच्याला लंचसुद्धा आहे. सो फटाफट कामं आता आवडते. 6:30 वाजले. फटाफट जेवण बनवते. 2च गोष्टी मला बनवायच्या. त्यानंतर मला व्हिडिओ एडिट करायचा आहे. मग नायसाला उठवेल. नायसा मग स्कूलमध्ये गेल्यानंतर आम्ही रेडी होऊन इमिजिएटली आम्ही निघणार आहोत. पाऊस थांबलेला आहे. छान वाटतं आहे आता, कारण सतत पाऊस पडतो. आणि आता कसं सगळी गणपतीची तयारीसुद्धा चालू आहे. लोक बाहेर निघत आहेत सगळं कामासाठी. वरच्या वरती असं ती करू, तिला करू दे ना. अरे ती भांग हे करणार. ठीक आहे. सुंदरी, हे सुंदरी. ऑल सेट टू गो. गाडी काढते. सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत परेल, लालबाग परेल, चिंतामणी, चिंचपोकळी. We have reached our destination. आणि पाऊस आत्ताच आला. आणि पाऊस जस्ट लागलाय. एवढा वेळ पाऊस नव्हता. हो. Not only here, because the one back side will flip now. Okay. Well, ladies and gentlemen, friends and folks from media and press, all lovely influencers, Team Abbott, it's now time. We heard of it. We know exactly what the future looks like, but this is where we bring to you something absolutely new, something absolutely nice, innovative, presenting to you in 5, 4, 3, 2, 1, now. Round of applause, everybody together. Bring 2+. Well, thank you so very much, everybody. I want the four of these be more close together when we take this moment of little pictures right now. It's going to be on my count, okay? Folks, don't blink your eyes. You will miss out the best moment today, okay? And remember, when you have to remove the box, they go ta-da in together. Let's go. 3, 2, and let's go! And there is butterfly to butterfly. Moments to moments, happiness to happiness.
तुम्ही खरंच मला खूप इथे कम्फर्टेबल फील करून दिले. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. सो थँक्यू. येस ऑफकोर्स. So I am joined by, of course, Samira Reddy ma'am, who's a Marathi writer. I'm married to a birthday. Don't ask me to speak in Marathi. अजिबात म्हणजे अजिबात नाही. तेलुगू येते काय ते सुद्धा नाही. And of course, Manjiri Verde, respected artist and fellow influencer. Thank you so much for coming here. And so my questions are. Can you tell us your talent journey and how you started artistry as well as 2+? मला काय 6 वर्षापूर्वी मला कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायचं होतं. मी त्या डॉक्टरकडे गेले. तो म्हणाला पहिलं तुम्ही शुगर चेक करा. दिस वॉज when I was 16. It's freedom, but it's not freedom. Because I have to still tell her don't eat, but at least with the sensor, with the freestyle hybrid plus sensor, the good part is that it's constantly giving the updates of the readings automatically. So even if I'm sitting somewhere else now, I know what she's up to. I know it. phone येतो ग. काय खाल्लं? काहीतरी वेगळं आहे. Done with the event. अच्छा, how was your experience? First time एका सेलिब्रिटीला इंटरव्ह्यू केले. इंटरव्ह्यू ते पण मराठी आणि इंग्लिश. मेन म्हणजे मराठीमध्ये. घाबरलेली मी पहिले, खूप घाबरलेली, बट खूप स्वीट आहे. समीरा रेड्डीच्या ज्या म्हणजे ऑफकोर्स समीरा रेड्डी इज ऑल्सो स्वीट, पण त्यांची जी मदर इन लॉ आहे महाराष्ट्रीयनच आहेत आणि एवढं स्वीट आणि मला एवढं कम्फर्टेबल करून दिलं. कारण माझी मी अशी झालेली पूर्ण, पण त्यांनी खूप मला असं कम्फर्टेबल फील करून दिलं आणि मग ते खूप स्मूथली गेलं, छान गेलं इंटरव्ह्यू. मी एक्साइटेड आहे, पण आईंदा द्यायला गरज आहे. ओके, सो तुम्ही पाहिलंच, अमेझिंग इव्हेंट होता. डायबिटीस पेशंट्स जे आहेत त्यांच्यासाठी खास एक डिव्हाइस किंवा एक सेन्सर लॉन्च झालेला आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला आता बऱ्यापैकी माहिती समजलीच असेल व्लॉगमध्ये. जर असेल समजली तर मी एक रील शेअर केलेली आहे आणि लवकरच अजून एक रील शेअर करेल. अँड इट वॉज ग्रेट अपॉर्च्युनिटी की समीरा रेड्डी जे ॲक्टर आहेत त्या आणि त्यांच्या मदर इन लॉ म्हणजे मंजिरी वर्दे त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला चान्स मिळाला. आणि त्या एवढ्या स्वीट ना, ट्रस्ट मी, द मोमेंट शी गॉट टू नो की मी मराठीमध्ये व्लॉग्स करते, शी वॉज लाईक वाव अमेझिंग, तू मराठीमध्ये मला प्रश्न विचार आणि आपण मराठीतच बोलूया. खूप 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 मस्त वाटलं. ते म्हणतात मी जेव्हा पण इथे येते तेव्हा खूप क्वचित मराठी बोललं जातं, कारण नो त्या आय गेस इथे नाही राहत, मला नाही माहीत त्या कुठे राहतात, पण इथे महाराष्ट्रात नाही राहत त्या. सो खूप छान वाटलं त्यांना भेटून. 70 इयर्सच्या आहेत त्या, पण एवढ्या एन्थुझियास्टिक आहेत, एवढं अमेझिंग पर्सनॅलिटी आहे. आणि ऑफकोर्स समीरा रेड्डी त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा खूप छान आहे. त्या दोघांचं जो बॉन्ड आहे ना तो खूपच सुंदर आहे. म्हणजे जो आपण ऑन स्क्रीन बघतो ना, तर आय डोंट नो किती लोक त्यांचे रील्स बघतात, पण नसतील बघितले तर नक्की बघा. जे ऑन स्क्रीन तुम्हाला खट्टा मिट्टावाला रिलेशन आहे तसंच सेम रियालिटीमध्ये सुद्धा आहे आणि खूप 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 छान वाटलं ते. सो नंतर असा प्लॅन होता की मी सनीला सोडणार होती, मला गरम होतं. सो प्लॅन असा होता की मी सनीला सोडणार होती आणि मग मी घरी जाणार होती, बट सनीला खूपच ताप आला. म्हणजे लिटरली ही वॉज शिवरिंग. जेव्हा तिथे शूट चाललेलं तेव्हाच, म्हणजे माझं जेव्हा इंटरव्ह्यू चाललेलं तेव्हाच तो तिथे एकदम शिवर होत होता आणि बाहेर आल्यानंतर तो एकदमच डाऊन झाला. सकाळी तरी तो मेडिसिन घेऊन निघालेला, माझ्यासाठी खास तो निघाला बाहेर. आणि त्याला असं वाटलं की म्हणजे त्या मेडिसिन्सने मला बरं वाटेल, बट देन परत त्याला फिवर आलं, परत तो शिवर व्हायला लागला आणि त्याचे अपॉइंटमेंट्स होते हॉस्पिटलमध्ये. मग त्याने परत मेडिसिन्स घेतल्या आणि ही वेंट. मी त्याला बोलली की तू सुट्टी घे, पण त्याने वॉज लाईक की नाही, अपॉइंटमेंट्स आहेत, कमिटमेंट्स असतात, आपण असं इमिडिएटली हे नाही करू शकत.
मग तो गेला. आणि ऑफकोर्स डॉक्टर जेव्हा जेव्हा आजारी पडतात ते नक्कीच प्रिकॉशन्स घेतातच, बिकॉज मास्क वगैरे ते सगळं काही असतंच त्यांचं. आणि सनी तर खूप पर्टिक्युलर आहे त्या बाबतीत. इवन मला असं वाटतं की सनीला आतापर्यंत आमचे खूप सारे आपले जे युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत ते भेटलेत आणि तो नेहमी मास्कमध्ये असतो, बट तरी सुद्धा त्याच्या आवाजावरनं त्याला ओळखतात लोक, तर ते खूप छान वाटतं. क्लिनिकमध्ये पण असंच होतं, हॉस्पिटलमध्ये पण ते असंच होतं. मग असं झालं की आता आहेत 3-3.5 तास आहेत, तर मग मी थांबते, कारण परत तो ओलाने येणार. आणि मी त्याला हे पण बोलले की तू गाडी ठेव, मी जाते. पण बद्दन असं वाटलं की नको, तो गाडी कसं चालवणार ना असं, म्हणून मग मी बोलले की मी थांबते. मग मी मॉलमध्ये आली आणि आता त्याचं तरी टाइम आहे त्याला निघायला तिकडनं, पण मी काय करू मॉलमध्ये. मला असं झालं, कॉफी वगैरे प्यायली आणि किती फिरणार ना मॉल, बोर झालं मला. तो मी टाइम संपला माझा एका पॉइंट नंतर ना, खूपच बोर. आणि कसं झालं माहिती का, जे इयरफोन्स असते ना, तर मी काहीतरी बघितलं तरी असतं, तरी मी बऱ्यापैकी म्हणजे एक सिरीज पाहिली, पण ते एकदम असं सगळं सबटायटल्स वाचत करून एवढं गोंगाट कसं करू ना मी तिथे. आणि आय हेट रिडिंग सबटायटल्स वाचता मला एवढं बोर होतं ना ते सगळं काही. म्हणून काय नाही, मग निघाली, 2 मस्त चक्कर लावले इनॉर्बिट मॉलचे आणि गाडीत येऊन बसली आहे आता. सो जस्ट थिंकिंग की काय करू. अजून माझ्याकडे 1 तास आहे, सो लेट्स सी. सनीला तर घेऊनच जाणार आहे मी. एक तर त्याच्या इथे जाऊन उभी राहते, पण त्याच्या इथे जाऊन उभं राहणं म्हणजे त्याच्याकडे पार्किंगचा इश्यू आहे तिथे खूप, तर मग इथेच बसते असं काहीतरी. बट छान होता आजचा पूर्ण दिवस, मस्त होता. अँड लेट्स सी पुढे काय होतंय. किती ते पंक्च्युअल, हा एवढं चला बरं वाटतंय का? बरं म्हणायचं ते तर आहेच. आता घरी जाऊन फक्त झोप, जास्त दगदग नाही, म्हणून थांबली मी. किती टाइमपास केला तुझ्यासाठी, बोर झाली मी एका पॉइंट नंतर. किती करणार म्हणून टाइमपास. घरी आता नाहीसाची आठवण यायला लागली आहे मला. वाजलेत 8, 12 तासानंतर आम्ही घरी पोहोचतोय. नायसाला एक्झॅक्ट फुल खुश. नायसाला काय मस्त टीव्ही बघायला. हो नवीन मॅगी खाल्ली का? वास आला मला. कुठे गेलेली आजी बरोबर? बाबा आजीला लुटला. हा ते आज सगळं विसर्जन करायचं असतं ना. हा उद्या अमावास आहे, तर ते विसर्जन करायला गेलेली नदीवर, तिकडे तिला घेऊन गेलो. आणि मग तिकडून मग बोलते आजी मला काहीतरी दे ना. मग तिला इथून खायला गेलो काहीतरी. खायला आई बाबांना मिस केलं का नाही तू? कसलं मज्जा केली बाबांना काय नाही, मस्त राहायचं. बाबांना तर डेलीच ती मिस करते. आईला सरप्राईज आहे, खास गिफ्ट. मला थोडीशी आयडिया आली. डायबिटीस करण्यासाठी, म्हणजे तुम्ही जे ते रक्त काढायचंय ना, ते नाही आता सतत ते दुखायचं. आईला वाटलं दुसरं, आईला वाटलं बीपी मॉनिटरिंग मशीन. नाही, तर हे इथे लावायचं आणि ते तुमच्या मोबाईलवर तर दिसणार, पण आम्ही पण ट्रॅक करणार तुम्ही काय खाताय. म्हणजे तुम्ही उलट सुलट खाल्लं की आम्ही तुम्हाला फोन करून सांगणार आई काय खाल्लंय. आणि तुझं शुगर पण किती आहे 24 आवर्स मध्ये, ती कंटिन्यूस वेगवेगळे स्पाइक्स दिसणार. त्यांनी असं डिझाईन केलंय की ते तुम्ही स्टाईल आयकॉन सारखं मस्त वावरू शकतात त्याला लावून, बाहेर वगैरे मी लावू शकतो. हा पूर्ण दिवस. त्या आता मेन काय ते त्यांची सासू आलेली ना, त्यांनी मस्त लावलेलं इथे. ते आपण तुमच्यासारखंच वाटत होता. मी त्यांना बोलली पण, म्हणजे सासू सारखाच तुम्ही. त्यांनी पण इथे असं लावलेलं. मेन तेच आहे की 24 आवर्स तुम्हाला समजेल कसं काय. म्हणजे आपल्याला कसं कधी आपण प्रिक करतो तर त्याच वेळीचं शुगर किती काय आहे ते समज. हे कसं 24 तासामध्ये कसं आहे
जे तुला गरजेचं आहे, कारण तू सगळ्यात जास्त म्हणजे डायबिटीजचा त्रास जो होतो तो किती आहे तुला माहिती आहे. म्हणजे 6 महिने जे जखम झालेले डायबिटीजमुळे तुला माहिती आहे. सो फायनली आता आपल्याला समजेल की किती शुगर आहे आणि काय, आणि अकॉर्डिंगली आपण तशी काळजी घेऊ शकतो. सो आयुष्यातलं सर्वात खूप सुंदर आणि खूप छान असं गिफ्ट दिलं आहे रचनाने आणि मी. फ्री स्टाईल लिबर 2+ सेन्सर. हां, आणि चालेल. सो होप सो तुला हा गिफ्ट आवडला आमचा, आणि असे छान छान गिफ्ट आम्ही देत राहू जे उपयुक्त आहे आणि आरोग्यासाठी आहे ते. बाकीचे तर देतच राहू आम्ही. रचना आहेच तुला मग. हे जरूरच आहे म्हणजे असं छान. आणि इव्हेंट पण छान होता ना. पेन आणि डायरी दिली. त्याचं नाव आहे पेन. हो, पेन बघा ना किती छान आहे. हे काय? ते लिक्विड सारखं वाटतं. ते काय नाही, जस्ट हे असतं, ऑइल असतं. नाही रे, पण त्याच्या आतमध्ये बघ ते असं बघू. ते आय गेस ते लिबर 2 वाल्यांचं हे ते बटरफ्लाय आहे ना ते. बटरफ्लाय. छान दिवसचं, छान छान रोजचं दैनंदिन. आणि छान आपलं तू आरोग्य जप आणि मस्त तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पाहिजे. 100 वर्ष काय 150 बाबा पूर्ण. नाही मला आताच कंटाळा. 7 जन्म मला हीच आई मिळो, आम्ही हीच प्रार्थना करू, आणि रचना हीच सासू मिळो. मी तर बोलली पुढच्या जन्मी पण बाबा असा हे आले की मला पण मागं बोलली मी. माझं बोलून झालेलं आहे. तुमचं गिफ्ट मला आवडलं, थँक्यू. हे आहे ते जे आम्ही बोलतोय. सो हे एक्झॅक्टली कसं काम करतं त्याचं रचना लवकरच कधीतरी दाखवेल. येईलच तुमच्याकडे.